कर्णधार स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण सायन्सचा विज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा असा कन्सेप्ट पाहणार आहोत। प्रत्येक एक्झामवर यावर एक ना एक तरी क्वेश्चन असतो। जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वाची माहिती घेऊन येत आहोत। चला तर पाहूया। मानवी रक्ताभिसरण संस्था मधील ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम यामध्ये रक्त गोठणे ब्लड क्लॉटिंग कसे होते हे आपण पाहणार आहोत। तर या ब्लड क्लॉटिंग किंवा रक्त गोठण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे हिपॅरिन, फायब्रिन व ब्लड प्लेटलेट ह्या रक्त गोठण्याच्या क्रियेला मदत करतात। जेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्त असते तेव्हा ते गोठत नाही, कारण आपल्या शरीरामध्ये यकृत हे हिपॅरिन तयार करत असते। तर हिपॅरिनमुळे आपल्या शरीरामध्ये ब्लड क्लॉट होत नाही किंवा रक्त गोठत नाही। पण तेच जर आपल्याला एखादी दुखापत झाली, काय लागलं तर शरीराबाहेर रक्त आल्यानंतर ते गोठते, कारण त्यावेळेस फायब्रिन तयार होते आणि ते रक्त 6 ते 8 सेकंदामध्येच गोठते। तर ही प्रक्रिया कशी होते ते आपण पाहणार आहोत। त्यामध्ये स्टेप फर्स्ट थ्रोम्बोप्लास्टिन, प्रोथ्रोम्बिन आणि कॅल्शियम यांचा संयोग होऊन थ्रोम्बिन तयार होते। स्टेप सेकंड म्हणजे थ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन यांचा संयोगाने फायब्रिन तयार होते, जे की आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे रक्त गोठण्यासाठी। जेव्हा आपल्याला एखादी दुखापत होते आणि रक्त बाहेर येते तेव्हा फायब्रिन यामुळे रक्त गोठते। तर अपवाद आहे हिमोफिलिया या आजारामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही। ज्यांना हिमोफिलिया हा आजार आहे त्यांच्यामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही, त्यामुळे त्यांना ह्याची रिस्क जास्त असते। तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये।